Hello friends, welcome in Jawahar Secondary and Higher Secondary School, Kesapuri Camp, Majalgaon, Taluka Majalgaon, Jilla Bid. Let's discuss about Good 9th morning, Standard friends. English 1.5 The Necklace Part 1. Myself, Wale sir. I am going to discuss you about the 9th Standard English. Let's see or discuss about the 1.5 The Necklace, which is very important for preparation to the 9th Standard English. Let's discuss briefly here the necklace part 1. Mathilde was a pretty and charming girl. मित्रांनो, आपणास या ठिकाणी 9वी मधील इंग्लिश या विषया संदर्भातील हे चर्चा आहे. सर्वांनी आपलं टेक्स्ट बुक जे आहे त्या टेक्स्ट बुक मधील पेज नंबर 25 वरती ही स्टोरी पाहायची आहे. आपण या स्टोरी संदर्भात या ठिकाणी ब्रीफली डिस्कशन करणार आहोत. तुम्ही समोर टेक्स्ट बुक ठेवा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊ शकेल, काही आयडियाज तुम्हाला समजून येतील की या ठिकाणी जे कॅरेक्टर आहे मॅथिल्डे वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल. प्रेटी याचा अर्थ आहे अट्रॅक्टिव्ह आणि चार्मिंग ज्याला आपण या ठिकाणी म्हणू चांगली हुशार अशी ही मुलगी होती. बॉर्न अँड as if by an error of fate into a family of clerk. एका क्लार्कच्या म्हणजे कारकुनाच्या घरात तिचा जन्म झाला. दुर्दैवाने तिचा जन्म झाला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की सी हॅड नो मीन्स म्हणजे तिच्याकडे कोणतीही साधनं नव्हती की तिला बिकमिंग नॉन म्हणजे तिची ओळख व्हावी किंवा अंडरस्टूड तिला समजून घ्यावं किंवा लव्ड तिच्यावर प्रेम करावं और बी वेडेड टू ॲन ॲरिस्टोक्रॅट अँड सो सी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. म्हणजे ॲरिस्टोक्रॅट म्हणजे आमिर उमराव म्हणजे श्रीमंत अशा घराण्यामध्ये तिचा विवाह झालेला होता. अँड सो सी लेट हर सेल्फ टू बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल म्हणजे जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण मंत्रालयामध्ये मुख्य अशा मायनर अशा ऑफिसर शी या मॅथिल्डेचा विवाह संपन्न झाला होता. नेक्स्ट पॅसेजमध्ये काय दिलेले पाहू. सी ड्रेस्ड प्लेनली. ती अगदी पुअर असे तिला ड्रेस होते. प्लेनली सी ड्रेस्ड प्लेनली म्हणजे फाटके तुटके असे तिच्याकडे
कपडे होते. बिकॉज सी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. आणि आता तिला या ठिकाणी सी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड असं एखादी भेटवस्तूसुद्धा तिच्याकडे नव्हती, चांगली अशी वस्तू नव्हती. सी सफर्ड एंडलेसली. अशा पद्धतीने ती अतिशय दुःखी, खिन्न अशा पद्धतीची होती. फीलिंग सी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ. आणि तिची जी इच्छाशक्ती होती ती लक्झरियस लाईफची होती, म्हणजे आरामदायक असं चांगलं अशी जीवन असावं असं तिला वाटत होतं. सी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. आता या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तिला खूप दुःख वाटत होतं, कारण तिचं जे घर होतं ते शाबी म्हणजे फाटके तुटके म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी असं म्हणू की जुनाट अशा पद्धतीचं तिला घर होतं. पुअरली फर्निश्ड हाऊस, असं जुनाट अशा पद्धतीचं तिला घर होतं. आणि ऑल दीज थिंग्स हॅड अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड. आता या ठिकाणी काय टॉर्नामेंटेड. आता या ठिकाणी टॉर्नामेंटेडचा अर्थ आहे की दुःखात. आता ज्या वेळेला तिच्या मैत्रिणींशी किंवा अवतीभोवती असलेल्या ज्या महिलांशी, अनदर महिलांशी जेव्हा ती तिच्या क्लासमधील तिच्या वयातील ज्या महिला होत्या त्यांच्याशी डिस्कस करत होती तेव्हा ती दुःखी व्हायची. हर अँड मेड हर रिसंटफुल. खूप दुःखी ती होत होती. ती सी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड. आता तिची जी इच्छाशक्ती होती, म्हणजे तिची इच्छा, तिनं स्वप्न कोणती पाहिलेली होती. विच ड्रीम सी SEE. आता तिनं स्वप्न कोणतं पाहिलेलं होतं, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ऑफ अ ग्रँड. आता ग्रँडचा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे चांगला मोठा अशा पद्धतीचा ग्रँड. पॅलेंटियल म्हणजे राजवाड्यासारखा, आणि मॅन्शन म्हणजे राजवाड्यासारखी असं घर तिने स्वप्नामध्ये पाहिलेलं होतं. विथ व्हॉस्ट रूम्स, ज्याच्यामध्ये मोठमोठाल्या अशा रूम्स असाव्यात. इन्व्हायटिंग स्मॉलर रूम. आता इन्व्हायटिंगसाठी म्हणजे जे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी छोट्या छोट्या रूम असाव्यात. परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चॅट विथ क्लोज फ्रेंड्स. आणि अशा रूम असाव्यात की ज्यामध्ये आफ्टरनूनपर्यंत त्यांना चॅटिंग करता यावी, त्यांच्या मैत्रिणींशी चॅटिंग करता यावी अशी तिची इच्छा होती. कुणाची? मॅथिल्डेची. यट सी हॅड नो रिच ड्रेसेस. आता तिच्याकडे चांगले असे काही ड्रेस नव्हते. नो ज्वेल्ससुद्धा ज्वेल्ससुद्धा या ठिकाणी नव्हते, म्हणजे दागदागिनेसुद्धा नव्हते. नथिंग, काहीच नव्हतं तिच्याकडे. अँड दीज वर द ओनली थिंग सी लव्ड. आणि तिला याच गोष्टी तिला आवडत होत्या. तिचं याच गोष्टीवरती प्रेम होतं. सी वॉन्टेड सो मच टू चार्म. आता या ठिकाणी तिला असं वाटत होतं, चार्म म्हणजे तिचा असा मोह आणि तिच्या मनामध्ये मत्सर या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. टू बी सॉट आफ्टर. नेक्स्ट पॅसेजमध्ये पहा की सी हॅड अ रिच फ्रेंड. आता तिला म्हणजे कुणाला? मॅथिल्डेला रिच म्हणजे श्रीमंत अशा फ्रेंड्स होत्या. फ्रेंड्स म्हणजे मैत्रिणी होत्या. अ फार्मर स्कूलमेट ॲट द कन्व्हेंट होम सी अवॉइडेड व्हिजिटिंग. आणि तिची एक माझी क्लासमेट म्हणू, स्कूलमेट म्हणजे ज्या शाळेमध्ये ती शिकलेली होती तेथील त्यांची म्हणजे या मॅथिल्डेची मैत्रीण, माझी स्कूलमेट त्या ठिकाणी आलेली होती. टू कन्व्हेंट बट
whom she avoided visiting, पण तिला त्या मैत्रिणीला भेटावं वाटत नव्हतं, तिची इच्छाशक्ती नव्हती भेटण्याची. आणि बिकॉज कारण काय, तर आफ्टरवर्ड सी वूड वीप अँड रिग्रेट, कारण जेव्हा ती भेटेल तेव्हा ती दुःखात म्हणजे दुःखी होत होती. त्याचबरोबर ती रडत होती आणि डिस्पेअर अँड मायझरी, आणि अशा पद्धतीने तिच्या दुःखामध्ये या ठिकाणी म्हणजे जास्तीचं तिला दुःख व्हायचं, म्हणून ती आपल्या मैत्रिणींना भेटायचं टाळत होती. सी टोअर ओपन द पेपर अँड ड्रॉ आउट अ कार्ड. आता तिने काय केलं की काय सांगितलं पहा, की वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ ॲन इयर ऑफ ट्रम्प. आता या ठिकाणी काय सांगितलं की या एक दिवशी एका इव्हिनिंगला संध्याकाळी तिचे हजबंड जे होते म्हणजे पती जे होते ते घरी आलेले होते, आणि येताना त्यांनी विथ ॲन इयर ऑफ ट्रम्प म्हणजे एक यशाची वार्ता घेऊन आलेले होते. होल्डिंग अ लार्ज एनवॉल्व इन हिज हँड, लार्ज अशा पद्धतीचे एक पेपर म्हणून जे हातामध्ये ते घेऊन आलेले होते, आणि म्हणाले लुक ही सेड म्हणजे कोण, हजबंड. कोणाला म्हणाले, टू द मॅथिल्डे. काय म्हणाले की लुक ही सेड हिअर इज समथिंग फॉर यू. इथं यामध्ये तुझं सर्व काही याच्यामध्ये आहे, इथे आहे असं सांगितलं. तेव्हा सी टूवर ओपन द पेपर अँड ड्रॉ आउट अ कार्ड. तिने ते जे पेपर होता, जे कार्ड होतं आणलेलं, ते कार्डचा वरचा जो लिफाफा आहे तो फाडला, आणि त्याच्यामधून जे कार्ड आहे ते कार्ड तिने ड्रॉ केलं म्हणजे ओढून काढलं. आणि ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स, ज्याच्यावर काय लिहिलेलं होतं तर ते पहा. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्ज रामपोनियो रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ यम अँड मे लॉयसेल कंपनी ऑफ ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18. म्हणजे त्या कार्डवरती असं लिहिलेलं होतं की जी कंपनी होती, की लॉयसेल यांची जी कंपनी होती ती त्या कंपनीमध्ये भेटण्यासाठी डेट दिलेली होती जानेवारी 18ला भेटा, असं या ठिकाणी प्रिंट केलेलं होतं, लिहिलेलं होतं. इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड म्हणजे आनंदाच्या ऐवजी ॲज हर हजबंड हॅड होप्ड, तिच्या पतीला असं वाटत होतं की सी थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसंटफुली, की असं वाटत होतं की इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड या आनंदाच्या ऐवजी तिच्या पतीला असं वाटत होतं की सी थ्रू, तिने काय केलं, आपलं जे दिलेलं कार्ड आहे ते कार्ड तिने टेबलवरती फेकलं, आणि अँड मटर्ड म्हणजे गुणगुणणे, काहीतरी पुटपुटणे म्हणू आपण त्याला. व्हॉट डू यू वॉन्ट टू मी टू डू विथ दॅट, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी याचं काय करावं असं तुम्हाला वाटतं त्यावेळेला. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो, जर आपल्याला जायचं असेल तर तुमची इच्छा काय आहे की मी काय परिधान केलं पाहिजे, अशी इच्छा तुमची आहे. की ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, म्हणजे तसा या ठिकाणी पतीने कसल्याही प्रकारचा विचार केलेला नव्हता. स्टमर्ड म्हणजे ततमम, तर आपण त्याला तोत्र बोलणे म्हणू, असं बोलू लागले. व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर, जसा तू थिएटरवरती ड्रेस घालते
त्याप्रमाणे ड्रेस घाल. इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. मग या ठिकाणी त्या ड्रेसमुळे इट सीम्स व्हेरी नाईस, तो अतिशय सुंदर असा ड्रेस तू घाल, म्हणजे तू सुंदर दिसशील. टू मी, विथ मी म्हणू आपण या ठिकाणी. He stopped. Next passage, on all of you see on the page number 25, where is description continued. He stopped stunned. आता stunned म्हणजे तो शांत स्तब्धपणे उभं राहिला. and distressed to see his wife crying. आणि तो दुःखी झाला कारण आपली पत्नी रडते आहे म्हणून तो दुःखी झाला. ही स्टनर्ड. आता स्टटर्डचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे की तोत्रे बोलणे म्हणून. व्हॉट इज द मॅटर. तो म्हणाला की काय झालं नेमकं. लेट सी मॅथिल्डे, काय झालं नेमकं. चल आपण पाहूया. हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. त्यावेळेला त्या ठिकाणी की सुटेबल, तुला योग्य अशा ड्रेसची किंमत जी आहे ती किंमत, कॉस्ट म्हणजे किंमत, ही आपण पाहूयात. तर त्यावेळेला सी थॉट फॉर अ मोमेंट, तिने थोडासा विचार केला की कम्प्लेटिंग. आता या ठिकाणी कम्पेटिंग द कॉस्ट. आता कम्पेटिंग म्हणजे हिशोब करणे म्हणून ती करू लागलेली होती. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शुड सी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिडिएट रिफ्युजल. At last she answered hesitantly, I don't know exactly, but I think I could do it with 400 francs. की त्याची जी किंमत असेल ती साधारणतः आपण ताबडतोब, इमिडिएट म्हणजे ताबडतोब, या ठिकाणी जे कोणता ड्रेस आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. ॲट लास्ट सी ॲन्सर्ड हेजिस्टंटली म्हणजे काकूप करत, ज्याला आपण कुणकुण करणे म्हणू, की असं बोलली ती आणि म्हणाली, काय म्हणाली पहा. आय डोंट नो एक्झॅक्टली, मला या ठिकाणी खरोखरच काय आहे ते माहीत नाही. बट आय थिंक आय कुड डू इट, परंतु मला असं वाटतं की मी असा विचार करतो की आय कुड डू इट, मी ते करू शकते. विथ 400 फ्रान्सेस, म्हणजे ज्याची किंमत 400 फ्रान्सेसपर्यंत ची मी खर्च करू शकते, असं या ठिकाणी तिचे पती म्हणाले. अँड सी टर्न्ड अ लिटल पेल. मग आता दुर्बल बनवू आपण त्याला. या ठिकाणी सी टर्न्ड अ लिटल, थोडंसं ती जागेवरतीच टर्न झाली म्हणजे वळली आणि दुःखामध्ये ती थोडंसं दुबळं वाटल्यासारखं तिला वाटलं. बिकॉज सी हॅड बीन सेईंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर. आता ते पती जे होते, ते पतीने जे पैसे ठेवलेले होते ते पैसे हे कशासाठी ठेवलेले होते की हंटिंगसाठी, म्हणजे शिकारीसाठी जी गन लागते ती गन घेण्यासाठी तिने पैसे ठेवलेले होते. आणि इन द कंट्री नियर Nanterre with a few friends. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. आता माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे मी या ठिकाणी तुला सुंदर ड्रेस घेण्यासाठी देतो. म्हणजे जे काही 400 फ्रान्सेस आहेत हे फ्रान्सेस मी या ठिकाणी देतो, असं तिचे पती म्हणजे कुणाचे, मॅथिल्डेचे पती म्हणाले. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर, म्हणजे जो दिवस, पार्टीचा जो दिवस होता तो जवळच आलेला होता. अँड मॅडम लॉयसेल सीम्ड सॅड. आता मॅडम लॉयसेल ज्या होत्या त्या खूप दुःखी दिसत होत्या, रेस्टलेस दिसत होत्या. अँक्शियस दो हर ड्रेस वॉज रेडी. आता जरी या ठिकाणी अँक्शियस दिसत असल्या तर शेवटी या ठिकाणी तिचा जो ड्रेस होता तो ड्रेस या ठिकाणी रेडी झाला. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर. एका रात्री ज्या वेळेला इव्हिनिंग टाईम झालेला होता तेव्हा
हजबंडने त्या मॅथिल्डेला म्हणाले की, काय म्हणाले पहा, व्हॉट इज द मॅटर, नेमकं काय झालं की यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days, म्हणजे 3 दिवसापासून या ठिकाणी तू विचित्र वागत आहेस, विचित्र अशा पद्धतीची ॲक्टिंग करत आहेस. असं नेमकं काय मॅटर झालं की सी रिप्लाइड, त्यावेळेला मॅथिल्डेने उत्तर दिलं की आय ॲम अपसेट, मी दुःखी झालेली होती. दॅट आय हॅव नो ज्वेल्स, कारण माझ्याकडे ज्वेल्स नव्हते, दागदागिने म्हणू आपण त्याला. नॉट अ सिंगल स्टोन टू वियर, आणि एक दगडसुद्धा या ठिकाणी परिधान करण्यासाठी नव्हता. आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी, म्हणून मला या ठिकाणी या पार्टीला मला जावं वाटत वूड रॅदर नॉट गो, म्हणून मी या ठिकाणी जाऊ शकले नव्हते. यू कुड विअर फ्लावर्स ही सेड, तो काय म्हणाला की तू एक काम कर, तू काय कर, फ्लावर्स विअर कर, सुंदर अशी फुलं तू विअर कर. पुढे काय सांगितलं की फ्लावर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाईम ऑफ द इयर. आणि हे फॅशनेबल अशा पद्धती या वर्षामध्ये फॅशनेबल म्हणून या ठिकाणी हे जे फ्लावर्स आहेत हे फ्लावर्स विअर केले जातात असं ते म्हणाले. सी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, आता या ठिकाणी ती काही बोलली नाही. द नेक्स्ट डे सी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर ड्रेस. आता या ठिकाणी डिस्ट्रेस म्हणू आपण की ज्यावेळेला नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी सी वेंट टू हर फ्रेंड्स, ती तिच्या मैत्रिणीला या ठिकाणी दुसऱ्या दिवशी भेटली आणि त्या मैत्रिणीला तिच्या घरी गेली आणि जाऊन भेटली. अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस, आणि तिच्या म्हणजे मॅथिल्डेने तिच्या मैत्रिणीला भेटून तिच्या दुःखाचं जे कारण आहे ते दुःखाचं कारण या ठिकाणी सांगितलं, दुःखाविषयी सांगितलं. मॅडम, आता फॉरेस्टियर वेंट टू हर mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it and said to Madam Loisel. आता असं म्हटलेलं आहे की मादाम म्हणू आपण त्याला, मादाम लॉयसेल यांची भेट घेऊन या ठिकाणी फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड, म्हणजे जे मिरर आरसा जो होता तो आरशासमोर उभं राहून टूक आउट अ लार्ज बॉक्स, त्या ठिकाणी असलेला जो लार्ज मोठा असा बॉक्स होता तो बॉक्स घेतला. बॉट इट बॅक, पुन्हा तो बॉक्स घेऊन ओपन इट, त्याला ओपन केलं. अँड सेड टू मॅडम लॉयसेल, आणि मॅडम लॉयसेल म्हणाल्या की चूज माय डिअर. आता ही ज्या वेळेला मॅथिल्डे त्या ठिकाणी गेली त्यावेळेला मॅडम लॉयसेल यांनी तो बॉक्स दाखविला. त्या बॉक्समध्ये जे काही समजा डागडागिने म्हणू आपण त्याला, ज्वेल्स होते ते या ठिकाणी दाखविले आणि तू चूज कर, तुला जे कोणता पाहिजे ते, असं या ठिकाणी त्या मॅडम लॉयसेलने मॅथिल्डेला म्हटले. तेव्हा या ठिकाणी चूज माय डिअर. फर्स्ट मॅथिल्डे सॉ सम ब्रासलेट्स. आता ब्रासलेट्स म्हणजे बांगड्या. सुरुवातीला मॅथिल्डेने काय केलं की ज्या ब्रासलेट्स आहे ते ब्रासलेट्स पाहिले. देन पर्ल नेकलेस म्हणजे मोत्याचा हार पाहिला. सी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर, आणि तिने मिरर MIRROR, मिरर म्हणजे आरसा, आरशासमोर ही जी ज्वेलरी आहे ही ज्वेलरी विअर करून, परिधान करून या ठिकाणी पाहिलं. अँड सी केप्ट आस्किंग यू हॅव नथिंग एल्स, आणि ती अशी म्हणाली की यू हॅव नथिंग एल्स म्हणजे आता तुझ्याकडे काहीच नाही का. त्यावेळेला व्हाय, यस, आता काहीच नाही का असं म्हटल्यानंतर का नाही, यस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक, पण मला माहीत नाही की तुला काय आवडतं नेमकं ते. सडनली सी डिस्कवर्ड,
इन अ ब्लॅक स्टेन बॉक्स. आता एक छोटासा ब्लॅक असा बॉक्स होता. त्या बॉक्समध्ये तिने एक वस्तू शोधून काढली की सुपर्ब डायमंड नेकलेस, जे की सुपर्ब अशा पद्धतीचा डायमंड नेकलेस पाहिल्यानंतर ती म्हणाली की अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकाउंटेड डिझायर्स. आता या ठिकाणी जी इच्छा होती, इच्छाशक्तीनुसार या ठिकाणी जे नेकलेस आहे तो डायमंड नेकलेस तिने पाहिला आणि हर हँड्स ट्रम्बल्ड ॲज सी टू इट. सी fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. आणि तिने हे सर्व काही परिधान करून या ठिकाणी त्या एक्स्टेसी म्हणजे या ठिकाणी रममान होणे म्हणून, तर ती त्याच्यामध्ये ती रमून गेलेली होती. अँड देन सी आस्क्ड अँक्शियसली. आता चिंतातूर होऊन तिने विचारलं की हेजिस्टेटिंग म्हणजे काकू करत म्हणजे काय म्हणता येईल की थोडंसं गोंधळून गेलेल्या परिस्थितीत ती बोलत होती की वुड यू लेट मी धिस जस्ट धिस. आता या ठिकाणी वुड यू लेट मी म्हणजे तू मला हे देशील का, जस्ट धिस केवळ हेच. त्यावेळेला व्हाय यस ऑफकोर्स, का नाही, असं या ठिकाणी त्या मॅथिल्डेला या ठिकाणी मॅडम फ्रॉस्टियर म्हणू लागलेल्या होत्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही स्टोरी आपण इथं थांबूयात आणि जो राहिलेला भाग आहे तो नेक्स्ट पिरियडमध्ये या ठिकाणी घेऊयात. तर आपण पुन्हा ही स्टोरी वाचा आणि त्याच्यामधील जो मीनिंग आहे तो मीनिंग समजून घ्या. जे न्यू वर्ड्स आहेत ते न्यू वर्ड्सचे मीनिंग शोधण्यासाठी डिक्शनरीचा यूज करा. त्याचबरोबर ई साहित्याचा इंटरनेटच्या माध्यमातून ई साहित्य जे अवेलेबल होईल, मग ब्रिज कोर्स असेल, त्याच्यानंतर दीक्षा ॲप असेल किंवा व्हिडिओज असतील वेगवेगळी, तर ते पाहून आपण ह्याचा मीनिंग या ठिकाणी अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्याला जे ॲक्टिव्हिटी आहे या इतर ॲक्टिव्हिटीज याच्यावरील सोडवता येऊ शकतील. तर आपण या ठिकाणी मित्रांनो थांबूयात. नेक्स्ट पिरियडमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये आपण राहिलेला जो पार्ट आहे तो डिस्कस करूयात. ओके, बाय बाय.